नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। बसमध्ये चढताना आधी तरुणी गेली, मग माझा नवरा गेला। दत्ता गाडेच्या बायकोचा मोठा दावा। पण हा जो दत्ता गाडेच्या बायकोने दावा केलेला आहे तो नेमकं काय आहे याविषयी सविस्तररित्या माहिती जाणून घेण्याच्या पूर्वी तुम्ही जर आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील स्वारगेट एसटी बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना मंगळवारी घडली होती। विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तो एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची देखील चर्चा आहे। आरोपी दत्ता गाडेवर विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण 7 गुन्हे दाखल आहेत। आरोपी दत्ता गाडेच्या पत्नीने या सर्व प्रकरणाबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। दत्ता गाडेची बायको नेमकं काय म्हणाली आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया। तिचं म्हणणं असं की मी दत्ता गाडे यांची पत्नी या नात्याने मला पण न्याय पाहिजे। ती मुलगी म्हणते की माझ्या नवऱ्याने बलात्कार केलाय पण तिचे कपडे कुठे फाटलेत का, तिच्या अंगावर काही ओरबाडलेला दिसतंय का, बसमध्ये चढताना आधी तरुणी गेली मग माझा नवरा गेला, त्यानंतर 2च मिनिटात ते बाहेर आले, याला बलात्कार म्हणतात का, असा सवाल दत्ता गाडेच्या पत्नीने केलाय। त्या पीडितेच्या सहमतीने शारीरिक संबंध झाले असल्याचा दावा दत्ताच्या पत्नीने केला आहे। तरुणीने आरडाओरडा का केला नाही असा सवाल देखील गाडेच्या कुटुंबियांनी केलेला आहे। या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात सुरू आहे। या केसमध्ये नक्की काय निकाल लागतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार नराधम आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा शिरूर तालुक्यातील गुनाट या गावचा रहिवासी आहे। घरातील परिस्थिती हालाकीची आहे। गावामध्ये त्याचं पक्क्या बांधकामातील पत्र्याचं घर आहे। त्याची वडिलोपार्जित 3 एकर शेतजमीन देखील आहे। आई वडील शेतात काम करतात, तर दत्तात्रय रामदास गाडेला एक भाऊ आहे, पत्नी आणि लहान मुले देखील आहेत। असं सगळं असून देखील दत्ता गाडे काही कामधंदा करत नसे। तो कायम टुक्कारपणा करत फिरायचा। त्याला झटपट पैसे कमवायचा नाद लागला। त्या नादात त्याने चोरी लुटमार करण्यास सुरुवात केली, महिलांना वृद्धांना लुबाडायला सुरुवात केली, अशी माहिती परिसरातील स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात आलेली आहे। तरीही दत्ता गाडे याच्या पत्नीच्या वक्तव्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे, तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा। आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब देखील आवर्जून करा। शेजारचं बेल बटन प्रेस करा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।